नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर आपले स्वागत आहे। तर आपण गेले 3 दिवस झालं मुंबई लोहमार्ग 2016-17ची आपण प्रश्नपत्रिका पाहिली। आज आपण 18ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीके आणि मराठीचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। सर्वांनी हे प्रश्न तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। चला जास्त वेळ न गमावता आपला पहिला प्रश्न बघा मित्रांनो, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंद मठ या साहित्यातील आहे। दुसरा प्रश्न बघा, कोणता मूलभूत हक्क 44व्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला? योग्य उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी या मूलभूत हक्काद्वारे हा घटनादुरुस्ती रद्द करण्यात आली। तिसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? योग्य उत्तर आहे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलिंग ही घटनात्मक संस्था नाही। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूया आपल्या स्क्रीनवर। बघा मित्रांनो, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला टिंबटिंब म्हणून संबोधलं जातं। तर काय म्हणून संबोधलं जातं? प्रश्नांचा तास असं म्हणून संबोधलं जातं। चला पाचवा प्रश्न बघा, भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायत समितीस देण्यात आलेले आहेत? तर पुढील प्रश्न बघा इथेच आपल्यासमोर, तर कोणते अधिकार देण्यात आलेले नाही अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। योग्य उत्तर आहे कायदा व सुव्यवस्था राखणे असं योग्य उत्तर आहे। चला सहावा प्रश्न काय विचारला आहे? सहावा प्रश्न मित्रांनो आपल्याला गणिताचा विचारलेला आहे आणि आपण फक्त जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। बघा, खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान। आठवा प्रश्न, कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RM लोधा समिती। मित्रांनो आपण पटापट घेतो कारण 50 ते 60 प्रश्न हे जीकेचे आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त लांब झाला नाही पाहिजे, त्यामुळे आपण पटापट प्रश्न घेतो आहे। ठीक आहे, चला नवीन असाल तर पटकन खाली चॅनलचं लाल बटन आहे ते दाबायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी। चला पुढचा प्रश्न विचारला की FIR म्हणजे काय? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। ठीक आहे, चला पुढील बघा प्रश्न 10वा प्रश्न आपल्याला विचारला आहे की खालीलपैकी कोणती केस न्यायालयाने संसदेकडे मुस्लिम महिलांकरिता कायदा 1986 अन्वये वर्ग केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोहम्मद अहमद खान V शाह बानो बेगम अशा पद्धतीचा तो कायदा आहे। चला 11वा प्रश्न बघा, भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1951 ते 1952। जो प्रश्न येणार नाही त्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे जेणेकरून ते प्रश्न तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह राहतील। ठीक आहे, 12वा प्रश्न बघा मित्रांनो, ॲग मार्क म्हणजे काय? ॲग मार्क म्हणजे काय? पर्याय क्रमांक 4 शेती उत्पन्नावरील प्रमाणित चिन्ह। 13वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोरारजी देसाई। 14वा प्रश्न बघा, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 INS अरिहंत ही पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते। 15वा प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणता भाग भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो? योग्य उत्तर आहे पालकची सामुद्रधुनी। 16वा प्रश्न, साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भांडार म्हणून उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाते। 17वा प्रश्न, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिकंदराबाद। 18वा प्रश्न, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतातून होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरवली या पर्वतातून होतो। ठीक आहे मित्रांनो, आपण पटापट व्हिडिओ घेते कारण भरपूर प्रश्न आहेत। खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र हे राज्य आहे। 20वा प्रश्न, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाराणसी। 21वा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3 अप्सरा. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलंग या ठिकाणी. 23वा प्रश्न, यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्यानमार या ठिकाणी यांगोन हे शहर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? उत्तर आहे 1765 मध्ये. पुढील प्रश्न बघा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मदन मोहन मालवीय यांनी ते वाक्य लोकप्रिय केले. 26वा प्रश्न, 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. 27वा प्रश्न, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यादव राजा भिल्लम पाचवा याने दौलताबादचा किल्ला बांधलेला आहे. चला, जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते? पर्याय क्रमांक 3 ऋषभदेव. 29वा प्रश्न, मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडिका. 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? उत्तर आहे पंचतंत्र हे काव्य त्यांचे नाही. पुढील प्रश्न बघा, 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूँचा पराभव केला व नवी दिल्ली येथे जुना किल्ला बांधला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेर शाह सुरी. 32वा प्रश्न बघा, पानिपतचे पहिलं युद्ध कोणामध्ये झाले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले. पुढचा प्रश्न, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून काढला. भारतातील कोणत्या ठिकाणी पोचले होते मित्रांनो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कालिकत या बंदरावर ते पोचलेले होते. पुढील प्रश्न, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद याने ते उद्ध्वस्त केलं. 35वा प्रश्न, कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाल व हिरवा. ठीक आहे, चला पुढील देखील आपण जीकेचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत मित्रांनो, जे प्रश्न तुम्हाला येणार नाही ते. 36वा प्रश्न बघा, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तमिळनाडू. पुढचा प्रश्न, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान या देशात आढळत नाही. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मूळ रहिवासी आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. 39वा प्रश्न, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनंत पाई यांनी ते पुस्तक सुरू केले. चला पुढील प्रश्न बघा, 40वा प्रश्न, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमीर खुसरो याने ते वाद्य शोधून काढले. 41वा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा, विधानसभा, राज्यसभा सदस्य हे राष्ट्रपतीची निवड करतात. पुढील 42वा प्रश्न, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इल्बर्ट बिल. 43वा प्रश्न, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निलगिरीचे झाड. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश हे कारभार पाहतात. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 720 किलोमीटर. 46वा प्रश्न, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्हेर व मुल्हेर हे किल्ले आहेत. 47वा प्रश्न, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून म्हणलं जातं. चला पुढील प्रश्न बघा मित्रांनो, आपले जीकेचे प्रश्न. 48वा प्रश्न, 2019 मध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती? उत्तर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. 49वा प्रश्न, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये काळा घोडा उत्सव साजरा करण्यात येतो. 50वा प्रश्न, आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मायकेल पुको यांनी तो ग्रंथ लिहिला. पुढचा 51वा प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हडप्पा. 52वा प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी सुरू केले. 53वा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. कोण करतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती, उपराष्ट्रपती. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती हे करत असतात. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, जस्टिस पार्टी या ब्राह्मोत्तर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रविड मुनेत्र कळघम. ठीक आहे. चला 55वा प्रश्न, महाराष्ट्र शासन आणि लोकराज्य हे टिंबटिंब आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मासिक. 56वा प्रश्न, पाचाड येथे टिंबटिंब यांची समाधी आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजमाता जिजाबाई यांची समाधी तेथे आहे. पुढील प्रश्न बघा, चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. उत्तर आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज. 58वा प्रश्न, भारतात खालील 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. 59वा प्रश्न, ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर कोण करत असे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्कॅस्ट्रिक्स. ठीक आहे, सार्कॅस्ट्रिस. 60वा प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गरज. 61वा प्रश्न बघा, शाश्वत म्हणजे टिंबटिंब. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कायम टिकणारे. 62वा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रंगीत. पुढील प्रश्न बघा, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. यातील भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समाहार समास आहे. चुकीची जोडी ओळखा. याचे योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुख आनंद. ठीक आहे. चला, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर. या वाक्यातील नाम ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रंग. 67वा प्रश्न, आकाश भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे. पुढील प्रश्न बघा, 68वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समता साखणे. 69वा प्रश्न, कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे. 70वा प्रश्न जगातील पहिला मोबाईल फोन कोणी निर्माण केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्टिन कूपर याने सुरू केला. 71वा प्रश्न खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटामिन आहे? तर पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत मित्रांनो. काय असेल पाण्यात विरघळणारे विटामिन? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटामिन सी. 72वा प्रश्न खालीलपैकी कोणता मानव निर्मित प्रथम उपग्रह आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पुटनिक 1. इस्रोचे पूर्ण नाव काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न बघा, वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे, याचं कारण काय आहे? पर्याय क्रमांक 3 घर्षण जास्त आहे. 75वा प्रश्न हॅलोचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 76 वर्षांनी एकदा दिसतो. 76वा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीसाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे हाय. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 206 हाडे असतात. 78वा प्रश्न इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. 79वा प्रश्न नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान हे आहेत. 80वा प्रश्न खालीलपैकी काय प्रदूषण करत नाही? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प हे प्रदूषण करत नाहीत. ठीक आहे, चला पुढील आपले थोडेच प्रश्न राहिले मित्रांनो जीकेचे. आम्ल वर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? पर्याय क्रमांक 4 NO अँड SO2. 82वा प्रश्न चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 वृक्षतोड. 83वा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न मित्रांनो काही जीकेचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. तो जीकेचे प्रश्न आता फक्त थोडेच जीकेचे प्रश्न राहिलेत. बघू शकता 92वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एल्बर्ट आइन्स्टाईन. 93वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 51 अ मध्ये. 94वा प्रश्न तंबाखूमध्ये टिंबटिंब हे धोकादायक रसायन असते. पर्याय क्रमांक 2 निकोटीन हे धोकादायक रसायन असते. पुढचा बघा 95वा प्रश्न बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारांची संघटना स्थापन केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनव भारत. 96वा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे या ठिकाणी नाही. 97वा प्रश्न 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 98वा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुण दत्त थाप्पा. हा जुना प्रश्न झाला मित्रांनो. पुढचा 99वा प्रश्न बघा, देशातील पहिला विधी सरकारी अधिकारी कोणास संबोधतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अटर्नी जनरल ऑफ इंडिया. 100वा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारतीय राज्यघटनेत सेल्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जाता जाता बघा स्क्रीनवर तुम्हाला कालचा 2017चा व्हिडिओ दिसतोय, तो देखील बघा. तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.